तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर प्रॉपर बाहीची कटिंग कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. म्हणजेच की वर्कचे जे ब्लाऊज असतात त्याची बाही कट करणं खूपच कठीण असतं आणि ती प्रॉपर पद्धतीने बाही कशी कट करायची वर्कच्या साड्यांसाठीची स्पेशली तेच आपण पाहणार आहोत. तर इथं पहा अस्तरवरती पहिल्यांदा आपण बाही कट करायची आणि नंतरच मेन जो साडीचा कपडा आहे त्याच्यावरती ही बाही पसरवायची असते. तर छाती किती आहे त्याचा 1/4 प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे. कितीही मापाची छाती असेल तर त्याच्यामध्ये असंच करायचं आहे. तर इथं उंची बघा 11 आहे प्रॉपर. तर इथं मी 1 इंच वाढवून 12वरती टिकमार्क करून घेतलेली आहे. याची रुंदी म्हणाल तर छातीचा 1/4 36 छाती आहे त्याचा 1/4 9 येतो. तर 9 प्लस अर्धा इंच म्हणजे 9.5 वरती मी इथं टिकमार्क करून घेते. इथं मी अस्तरच्या 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर 2च बाही बनवायच्या असतील म्हणजे एकच भाग बनवायचा असेल तर 2 घड्या घाला. तर इथं बघा ज्या ठिकाणी आपलं 9.5 आलं होतं त्या ठिकाणी इथं मी 3 इंचाची हाईट कॅप घेतलेली आहे आणि आडवी इथं 1 इंच अजून एक टिक मार्क करून घेते आणि वरतीसुद्धा 1 इंचाचं टिक मार्क करून घ्यायचं आहे. तर इथं पहा वरचा 1 इंचाचा पॉईंट आणि खालचा आपण असा हा जोडून घ्यायचा आहे आणि करेक्ट त्याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे. म्हणजे ही तिरकी लाईन किती आहे त्याचा मध्य काढायचा. याचा मध्य 1.25 येतो आणि नंतर 1.25चा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन्ही ठिकाणी बघा. तर वरच्या पॉईंटवर वरती अर्धा इंच, खालच्या पॉईंटवर खाली अर्धा इंच आपण घ्यायचं आणि वरून असा हा शेप तयार करून घ्यायचा आहे. हे बघा सेम ह्याच पद्धतीने करून घ्या. मधलं अंतर मोजून घ्यायचं, त्याचा मध्य काढायचा आणि नंतर मधल्या अंतराच आपण मोजून घेतल्यानंतर ते दोन्ही साईडला जे अंतर येतं त्याचा मध्य काढायचं असं असतं. आणि खालच्या साईडला दंडगीर किती आहे त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच करायचं आहे आणि अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. तर इथं मी 6 प्लस 5.5 प्लस 1.5 इंच केलेलं आहे. अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि परफेक्ट अशी आपली बाही तयार झालेली आहे. आता फक्त तिला कट करायचं आहे आणि नंतर तुम्ही ही बाही कोणत्याही ब्लाऊज च्या बाहीसाठी यूज करू शकता. म्हणजेच की तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज स्टिच करत असाल तर हाच पॅटर्न तुम्ही ठेवला तरीही चालेल. तर इथं आता ह्या बाहीचा पुढचा पार्ट आपण असा हा कट करून घ्यायचा आहे आतल्या साईडचा. तर इथं पाहू शकता हे कट केल्यानंतर आपली प्रॉपर बाही तयार होते. तर त्याचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला दाखवते. अशी ही प्रॉपर आपली बाही तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता साडीवरती दोन्ही साईडला असे हे पॅचेस आलेले आहेत. तर याच्यावरती आपल्याला बाही कट करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा जी बाही आपण कट करून घेतलेली आहे अस्तरमध्ये ती अशी घडी घालायची त्याची आणि करेक्ट मध्यावरती ती घडी ठेवायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. करेक्ट मध्यावरती करायचं, नाहीतर काय होतं की बाहीमध्ये जी डिझाईन असते मध्येच ती वाकडी तिकडी होऊ शकते. त्यासाठी हे व्यवस्थित मेजरमेंट करून घ्या किंवा करेक्ट त्याचा मध्य काढून मध्यावरती ही बाही पसरून ठेवा. तर आता तुम्ही म्हणाल की करेक्ट मध्यावरती ही बाही मी पसरून ठेवली तर इकडची बाही बनवण्यासाठी कापड आपल्याकडे राहत नाही. तर तिथं काय करायचं, तर तिथंसुद्धा काय करायचं ते मी पुढे सांगेन. तर आता पहिल्यांदा आपण ही बाही व्यवस्थित ह्याच्यावरती ठेवून कट करून घेऊया. बाही कट करताना एक्स्ट्राचं अंतर घेऊ नका. तर ही बाही कट करायच्या अगोदर दोन्ही साईडला बाही ठेवून बघायची कोणत्या साईडला व्यवस्थित मॅनेज होते. त्या साईडला एक पूर्ण बाही आपण काढून घ्यायची आहे. तर पहिली ज्या ठिकाणी आपण बाही ठेवलेली त्याच ठिकाणी आता ठेवून व्यवस्थित टिक मार्क करून घेते. कारण दुसऱ्या साईडमध्ये ती व्यवस्थित प्रॉपर कट होऊ शकत नाही, तेवढं कापड त्याच्यामध्ये नाही त्यासाठी. तर इथं पहा व्यवस्थित आखून घेतले. आता हे कट करायचं आणि नंतरच आपण दुसरी बाहीसुद्धा कट करून घ्यायची आहे. तर वर्कचा ब्लाऊज ज्यावेळेस आपण शिलाई करतो, कटिंग करतो त्यावेळेस व्यवस्थितपणे कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की बाहीची डिझाईन जर मध्यभागी करेक्ट आली नसेल तर पूर्ण बाहीचा जो लुक आहे तो चेंज होऊन जातो आणि ब्लाऊजचा सुद्धा चेंज होतो. त्यासाठी व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आहे. तर आता एक बाही रेडी आहे. दुसरी बाही कट करताना हे बघा जे कोणे आहेत ते पहिल्यांदा कट करायचे आणि दोन्ही साईडला आपण इथं 3-3 इंचाचं कापड जोडून घेणार आहोत. जेवढी तुम्हाला कपड्याची गरज आहे तेवढा तुम्ही दोन्ही साईडला कापड जोडून घ्या. एक कदाचित तुमच्या बाहीमध्ये थोडंसं कमी जोडावं लागेल किंवा जास्त जोडावं लागेल, प्रत्येकाच्या जाडीनुसार ते ठरतं. तर आता इथं पाहू शकता दोन्ही बाही रेडी करून घेतलेल्या आहेत. अशा दोन्ही बाही ऑपोजिट साईडला ठेवायच्या आणि नंतरच पुढचा आणि पाठीमागचा शेप तयार करायचा आहे.
म्हणजे अस्तरचा तर शेप ऑलरेडी असतो, बट मेन साडीचा जो कपडा आहे त्याचा शेप आपण असं हे ऑपोजिट साईडला ठेवूनच करायचं आहे, तर तुमची बाही बरोबर येईल. नाहीतर काय होतं की ज्यावेळेस आपण नवीन असतो त्यावेळेस बऱ्याचदा कळतच नाही की पुढचा भाग कोणता आणि पाठीमागचा कोणता, आणि कधी-कधी दोन्ही सेम पद्धतीने आपण नकळतपणे कट करू शकतो आणि होतात सुद्धा अशा चुका बऱ्याच वेळा ब्लाऊज कट करताना. त्यासाठी ब्लाऊज म्हणजे बाही कट करताना त्यासाठी असं हे अपोजिट साईडला ठेवायचं आणि नंतरच मेन साडीचा जो कापड आहे त्याच्यावरती पुढचा शेप आणि पाठीमागचा शेप आखून घ्यायचा आहे. अस्तरचा तुम्ही कसाही कट करा, अस्तर कोणत्याही बाजूने वापरलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. पण वर्कचा ब्लाऊज असेल, कोणताही ब्लाऊज असेल तर उलट-सुलट असतो, त्यामुळे पूर्ण बाही तुमची बिघडू शकते. त्यासाठी ही काळजी नक्की घ्या. तर व्यवस्थित असं हे पसरवून मी याच्यावरून टिप मारूनसुद्धा घेतलेली आहे आणि पुढचा दोन्ही साईडचे शेपसुद्धा करून घेतलेले आहेत. अशी ही अपोजिट साईडला ठेवली तर दोन्ही हातासाठीची बाही आहे हे समजतं. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे फ्रेंड्स. बऱ्याच मैत्रिणी इथं चुका करतात आणि मस्त त्यांची पैठणी असली तरी त्या पैठणीचा ब्लाऊज त्या चुकवतात. म्हणजे अशा चुका बऱ्याचदा झालेल्या आहेत फ्रेंड्सकडून. मी बऱ्याच वेळा अशा ह्या गोष्टी ऐकल्यासुद्धा आहेत. तर इथं पहा, हा प्रॉपर शेप करून घेण्यासाठी एक्स्ट्राचा जो कापड होतं तेही मी काढून घेतलेला आहे. कारण ही बाई थोडीशी मी मोठी कट केलेली, कारण की आपल्याला माहीत नव्हतं की कोणत्या साईडला कोणता शेप आहे. त्यासाठी थोडी मोठीच कट करा आणि नंतर व्यवस्थितपणे त्याचा शेप तयार करून घ्यायचा आहे. तर आता पाहू शकता अशा ह्या डिझाईनच्या बाही आपण सेट करून घेतलेल्या आहेत. कोणत्याही कपड्यावरती बाही कट करताना हा फॉर्म्युला नक्की लक्षात ठेवा, म्हणजे कोणतंही कापड असू द्या, अजिबात तुमची बाही चुकणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुढे सुद्धा महत्त्वपूर्ण टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आपण येणार आहोत आणि आपल्या चॅनलवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीने शिवण क्लास शिकवला जातो. ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल. तर इथं पहा, ह्या बाहीमध्ये मी जॉईंट घेतलेलं होतं, म्हणजे दोन्ही साईडला मी इथं कापड जोडलेलं होतं. तर जवळून तुम्हाला दाखवते, एक अखंड जी बाही होती ती अशी झालेली आहे आणि दुसरी जी जॉईंट बाही होती ती इथं पाहू शकता. दोन्ही साईडला मी इथं कापड जोडलेलं आहे. तसंच तुम्हाला जोडावं लागेल, त्यावेळेसच ही बाही मॅनेज होऊ शकते. आणि हे कापड आतमध्ये जातं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. शेप दिल्यानंतर तो भाग आतमध्ये जातो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.